आता आपण वचनाकडे जाणार आहोत आणि आपण वचन काढू पहिले करिंथ याचा 13वा अध्याय. पहिले करिंथ याचा 13वा अध्याय आणि 1 ते 13 वचन कोणीतरी स्पष्ट आणि मोठ्या आवाजात वाचा. पहिले करिंथ याचा 13वा अध्याय 1 ते 13 वचन. ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. पहिले करिंथ, करिंथीकरास पहिले पत्र. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असतो, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर चढवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जीवन शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या काही प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनिदित आनंद मानत नाही, तर सत्य संबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास शिस्त असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल, कारण आपल्याला केवळ अंशता कळते आणि अंश संदेश देता येतो, पण जे पूर्णते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखं बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत, कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते हे अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखेन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. देव बाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी कशाला सर्वोत्कृष्ट दान म्हटलेलं आहे? प्रीतीला. प्रीतीबद्दल किती वाचलं आपण? प्रीती म्हणजे प्रेम. प्रीतीबद्दल या ठिकाणी किती गोष्टी सांगितल्या आहेत. मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो, माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल इतका माझा दृढ विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. म्हणजे सर्वोत्कृष्ट दान प्रीती आहे. म्हणजे जर आमची प्रीती जर नसली, आम्ही एकमेकावर प्रीतीच करत नसलो, तर किती प्रार्थना करा, किती दान असा, किती मोठे असा, त्याचा काहीच फायदा नाही. आणि आताच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर प्रेम जे आहे ते थंडावत चाललेलं आहे. आज लोकांमध्ये बघा तुम्ही, द्वेष भावना जास्त वाढत आहेत, दंगली वाढत आहेत, लोक एकमेकांच्या विरुद्ध भडकवत आहे, माणूस माणसाला मारत आहे किंवा प्रीती राहिलेली नाही. एवढंच काय तर तुम्ही एक घटना ऐकली असेल सध्या टीव्ही मध्ये. एक बाई, मेरठची बाई, जिचं एका माणसाबरोबर म्हणजे एका प्रियकराबरोबर तिचं लफडं होतं आणि तिनं काय केलं, नवऱ्याबरोबर स्वतःच्या ती त्या दिवशी नाचली. त्याच्यानंतर त्या लहान मुलीचा बर्थडे होता, मग तिनं प्लॅन केला, चाकू खरेदी केले आणि मग तिनं थंड्या दिमागाने काय केलं, त्याला ते काय विष का काय पाजलं आणि त्या दोघांनी मिळून काय केलं, त्या नवऱ्याला मारून टाकलं. त्याच्या हृदयामध्ये चाकू भोसकले. तेवढंच काम केलं नाही, 15 वेळेस वार केले आणि तुकडे केले, 15 तुकडे केले आणि तुकडे करून ते एका ड्रम मध्ये भरले. बघा, त्याला सगळं माहिती. सिमेंट ते सापडू नये म्हणून काय केलं, सिमेंट टाकलं वरतून आणि ते पूर्ण ड्रम जो आहे तो सिमेंटने भरला आणि ते लपून ठेवला. आणि तिचा प्रियकर आणि ती स्वतः मनालीला जाऊन तिकडं मौज मजा करायला लागली. सध्या बघा तुम्ही, प्रीती थंडावत चाललेली आहे. म्हणजे एक बाई, तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम नाही. म्हणजे पूर्ण काय भयानक परिस्थिती आहे की सहज रीतीने एखाद्या माणसाला मारून टाकण्याची हिंमत होते. नसन पटत तर सोडून द्यायचं ना, काही हरकत नाही, सोडू पण शकत होती, पण ते नाही केलं तिनं त्या निर्दोष माणसाची हत्या करून टाकली. प्रीती थंडावत चाललेली आहे. आज प्रेम राहिलेले नाही. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं, आम्ही नीतीने वागावं, न्यायाने वागावं. आमच्या जीवनामध्ये प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे असं म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देव प्रीती आहे. काय म्हटलेलं आहे? देव प्रीती आहे. म्हणजे प्रेम आमच्या जीवनात असलं पाहिजे.
आपल्या पत्नीला आपल्या पतीबद्दल प्रेम असलंच पाहिजे. पूर्वीचा काळ होता, लहानपणी मी ऐकायचो की लोक काय ते म्हणतात ना, सासूरवाशीन असायची बाईला सगळे मिळून मारायचे. आता तसं नाही राहिलं, आता उलट झालंय. आता बाई सासूरवाशीन, आता माणसं धोक्यात आहेत. कधी काय होईल सांगता येत नाही. यांना भीती जास्त वाटते. आता इकडे भीती नाही, आता इकडे जास्त भीती आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. माणसांना जास्त भीती झाली. न्यायालय, कोर्ट, बरेचसे लोक बाईकडून उभा राहतात. पटकन लोक बाईकडून उभा राहतात. साधं गाडीवरून जरी बाई पडली तर पटकन बाईला मदत करायला धावतात. पुरुषाला कोणी धावत नाही. पडला तर पडू देत. हे जास्त इकडं चालतं. पण आताच्या काळामध्ये जास्त भीती जी आहे ते बाईपासून निर्माण झालेली. बातम्या ज्या येतात प्रीती राहिलेली नाही. याचं कारण काय? दुष्ट मन घट्ट करत आहे. याचं कारण काय की माणसं धार्मिक राहिले नाही. ते फिल्मी दुनियाकडे जास्त वळत आहे. ते शरीराची वासना, म्हणजे शरीराची वासना जी काही काळापुरते असते, प्रत्येकाच्या शरीरात असते. जर देवाने आम्हाला निर्माण केलेलं ते एक विशिष्ट वयाला ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस ती शरीरातली वासना येते. पण ती वासना योग्य पद्धतीनं परमेश्वराने आमच्या पत्नीसाठी दिलेली आहे आणि पतीला आपल्या पत्नीसाठी दिलेली, ती दुसरीकडे कुठं वापरण्यासाठी दिलेली नाही. ती योग्य दान आहे ते आमच्यासाठी एक, आणि ती योग्य वापरावं लागतं. ते प्रत्येक स्त्रीत आणि प्रत्येक पुरुषात आहे. पण तरी देखील दुष्ट ताबा घेत आहे, वेगवेगळे विचार लोकांच्या मनात टाकत आहे आणि त्याच्यामुळे समाज, लोक व्यवस्था बिघडत चाललेली आहे आणि अशा घटना घडत आहे. हे प्रीती नसल्याचं कारण आहे. म्हणून जो देवाच्या वचनात राहतो, देवाच्या सानिध्यात राहतो, त्याच्यासाठी हे वचन आहे की जर प्रीती नाही तर तो झणझणणारी झांज आहे आणि वाजणारी थाळी आहे. जर आमच्यात प्रीती नाही आणि आम्ही म्हणतो हो आम्ही देवावरती प्रेम करतो, आम्ही देवाची भक्ती करतो, देवाची उपासना करतो, पण परमेश्वराचं वचन सांगतं की प्रथम प्रीती कर. प्रथम समोर दिसणाऱ्या भावावरती प्रीती कर, प्रथम समोर दिसणाऱ्या बहिणीवरती प्रीती कर, प्रथम समोर दिसणाऱ्या पत्नीवरती प्रीती कर, प्रथम समोर दिसणाऱ्या पतीवरती प्रीती कर, प्रथम समोर दिसणाऱ्या लेकरांवरती प्रीती कर, समोर दिसणाऱ्या शेजाऱ्यावरती देखील प्रीती कर. पण आम्ही प्रीती करत नाही. प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान म्हटलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की काय, प्रीती जर नसली तर सर्व जरी तुम्ही केलं, मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले, मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. सर्व काही दिलं मी आणि माझ्या ठाई जर प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. म्हणून प्रेम असणं फार गरजेचं आहे. जे प्रेम संपत चाललेलं आहे ती प्रीती आमच्या जीवनामध्ये अधिक वाढली पाहिजे. पण बऱ्याचशा वेळेस माणूस काय पाहतो, माणूस काय बघतो, ज्यावेळेस एखाद्या माणसाकडे बघतो किंवा एखाद्या स्त्रीकडे बघतो त्यावेळेस काय बघतो माणूस, बाह्य स्वरूप बघतो. एखादी स्त्री सुंदर असली तर तिच्याकडे माणूस चार चारदा वळवळू बघतो, मान तुटेपर्यंत, असं जाईपर्यंत बघतो. माझ्या बायकोने एक किस्सा मला सांगितला होता लग्नाच्या पूर्वी. ती आणि तिची बहीण सोनम जी बडणाऱ्याची, ती पण सुंदर दिसते, ही पण सुंदर दिसते. आता थोड्याशा त्या फुगल्यात, पहिले स्लिम होत्या, बारीक होत्या. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पेट्रोल पंपच्या शेजारी, दादा पेट्रोल भरत होता म्हणून आम्ही उभे होतो. उभे असताना दोन माणसं तिथून गाडीवरती चाललेले होते आणि ते गाडीवरती चाललेले असताना इतके वळवळू बघत होते की अक्षरशः पुढे दगड आला आणि दोघं पडले होते. पण त्यांनी काही बघणं सोडलं नाही. माणसाला बाह्य स्वरूप दिसतं. एखादं सुंदर व्यक्ती दिसला तर त्याच्याकडे माणूस आकर्षित होतो. कुरूप व्यक्तीकडे आकर्षित होत नाही. सुंदर दिसला की लगेच आकर्षित होतं. सुंदर वस्तू दिसली की लगेच आकर्षित होतं. मग ते चायनाचा का माल असा ना, पण सुंदर जर कव्हर केलेला असला तर लगेच आकर्षित होतो. कितीतरी मेकअप केलेला असला लगेच आकर्षित होतं. म्हणजे माणसाचं एक स्वभाव आहे किंवा प्रत्येक लेडीजचा, प्रत्येक आपण जे पृथ्वीवर राहतो प्रत्येकाचा एक स्वभाव आहे. जे बाह्य दिसतं त्याला माणूस भाळतो, आंतरिक पाहत नाही. कदाचित आम्हाला असं वाटत असेल बाह्य स्वरूप जे आम्ही पाहतो, अरे हा हे बाह्य स्वरूप हे फार सुंदर आहे, हे फार चांगलं आहे, ते आमच्या दृष्टीने असताना आम्ही काय करतो, त्या सौंदर्याला बळी पडतो. पण नंतर आम्हाला कळतं की बाह्य स्वरूप पाहणं चुकीचं आहे. पण परमेश्वराचं पाहणं माणसासारखं नाही. परमेश्वर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे पाहतो, एखाद्या स्त्रीकडे पाहतो, त्यावेळेस तिचं बाह्य स्वरूप पाहत नाही, तो आंतरिक स्वरूप पाहतो. हालेलुया, हालेलुया. काही लोक बघा वरतून फार गोरे असतात, एकदम गोरे, पान फुलासारखे छान, पण आतून एकदम डांबरासारखे काळे असतात. एकदम काय करतील नेमच नाही. प्रीती बिलकुल नसते आणि नेहमी ते आतमधून काय असतात, काहीतरी योजना आखत असतात. म्हणून वरतून सौंदर्य जरी असलं आतून सौंदर्य असायला पाहिजे. जर आम्ही पवित्र शास्त्र बघितलं तर त्या ठिकाणी परमेश्वराचं पाहणं कसं आहे
ते आम्हाला पाहायला भेटतं पहिले शमूएल याचा 16वा अध्याय, पहिले शमूएल याचा 16वा अध्याय, आणि आपण वचन वाचू 4 ते 7 आहे बहुतेक. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले, तो बेथलेहेमात गेला. तो बेथलेहेमात गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले व त्यांनी त्याला विचारले, आपण स्नेह भावाने आला आहात काय? तो म्हणाला, मी स्नेह भावाने आलो आहे. मी परमेश्वरा प्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ बरोबर यज्ञास या. त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. ते आले तेव्हा त्याने अलियाबास निहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपात अथवा तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, परमेश्वर हृदय पाहतो. पण परमेश्वर हृदय पाहतो. देव बाप वाचले वचन आशीर्वादित करो. इथं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस शमूएल अभिषेकाचं तेल घेऊन येतो, त्यावेळेस तो अभिषेक करण्यासाठी येतो. त्यावेळेस त्याला काय वाटतं की हा व्यक्ती चांगला उंचपुरा आहे, हा धिप्पाड आहे, हा बॉडी बिल्डर आहे, आणि याला देवाने कदाचित निवडला असेल. आता हे माणसाचे विचार. माणसाला असं वाटतं की हा सुंदर दिसतो, हा चांगला दिसतो, मग याला निवडून घेतलं पाहिजे आणि याला काहीतरी दिलं पाहिजे. पण हे माणसाचं पाहणं झालं. कारण की मी त्याचं सौंदर्य पाहतो, त्याचं नाक पाहतो, त्याचे डोळे पाहतो, त्याची उंच काठी पाहतो, आणि मला वाटतं हा एकदम वेल दिसतो, बरं का, फिट आहे, सुटेबल आहे. पण ज्यावेळेस हा शिंग भरून त्या ठिकाणी नेतो किंवा तेल घेऊन जातो इशायाच्या घरी, त्यावेळेस अभिषेकाचं तेल त्याच्याजवळ असताना ज्यावेळेस अलियाब येताना त्याला दिसला, त्यावेळेस त्याने त्याला निहाळून पाहिले आणि म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त आहे. आता हे विचार माणसाचे आहेत, हे विचार शमूएलाचे आहेत. शमूएल जरी संदेष्ट असला तरी तो माणूस होता, आणि ज्यावेळेस त्याला अलियाब येताना दिसला, त्यावेळेस अलियाबाची त्यांनी उंच काठी बघितली, उंच व्यक्ती बघितला. त्याचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं, तो बॉडी बिल्डर होता, चांगला दिसायला उंचपुरा होता, आणि आता त्याला काय वाटतं, हाच परमेश्वराचा अभिषिक्त आहे. पण लगेच परमेश्वराची वाणी त्याला आली, आणि परमेश्वर त्याला काय म्हणतो, परमेश्वर म्हणतो, परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. कोणाला नापसंत केलं? सौंदर्यवान दिसणाऱ्या व्यक्तीला नापसंत केलेलं आहे. देवाच्या दृष्टिकोनातून सगळे सुंदर आहेत. माणसाच्या दृष्टिकोनातून आपण सुंदर नाही. काही जण म्हणतात की मी दिसायला चांगला नाही, मी काळाच आहे, माझं नाक चांगलं नाही, माझं नाक चपटच आहे, माझे डोळे बारीक आहे चायना सारखे. पण मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बसलेला प्रत्येक जण देवाच्या दृष्टीनं सुंदर आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही हाईटला कमी आहात, हाईटला उंच आहात, तुमचं नाक चपटा आहे, तुमचे डोळे बारीक आहे, तुमचे कान काही चांगले नाही, तुम्हाला केस नाही, किंवा तुम्ही चांगले केसावाले आहात आणि तो म्हणता मी काळा दिसतो, मी व्यवस्थित दिसत नाही, मला बघायला लोक म्हणतात की तू असा दिसतो. पण मी सांगतो, ज्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतात त्यावेळेस देव तुम्हाला म्हणतो, माझ्या सुंदर पुत्र आणि माझे सुंदर कन्ये. हालेलुया. माणसाचं ऐकायचं नाही, देवाचं ऐकायचं. माणूस तुम्हाला कुरूप म्हणेल, पण देव तुम्हाला सौंदर्यवान म्हणत आहे. मग याला ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याची उंच काठी पाहून शमूएलाला वाटतं हाच आहे. पण परमेश्वराने त्याची निवड केलेली नव्हती, म्हणून परमेश्वर काय म्हणतो, मी याला नापसंत केलेलं आहे. मानवासारखं परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो आणि लगेच प्रेमात पडतो. माणूस बाह्य स्वरूप पाहतो आणि लगेच प्रेमात पडतो. पण इथं म्हटलेलं आहे, माणसासारखं परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. हालेलुया.
तुम्ही आतून किती गोरे आहात हे परमेश्वर पाहतो. तुम्ही आतून किती चांगले आहात हे परमेश्वर पाहतो. तुम्ही बाहेरून किती सुंदर दिसता असं पाहणं परमेश्वराचं नाही. म्हणून माणूस जी प्रीती करतो किंवा प्रेम करतो ते दिसण्यावर करतो. कशावर करतो? दिसण्यावर. आता पोरगी पाहायला जरी आपण गेलो, आता रमेशला बऱ्याच वेळेस फोटो दाखवले, रमेश कशी वाटते? थोडी जरा हे असलीत काय म्हणतो तो, बाळासाहेब हे नको, जरा अशी पहा. कशी सगळ्याला कशी आवडते? अशी पहा जरा. काय तुम्ही पाहता? तुम्ही केली चांगली बायको गोरी, आम्हाला द्या कशी. म्हणजे प्रत्येकाचं असतं ते. असं कोणीच म्हणत नाही पाहिली हा पसंत आहे मला, काय हरकत नाही. नाही होत तसं. प्रत्येक काय करतो? बाह्य स्वरूप पाहतो. मग नंतर कळतं ती इतकी सुंदर होती, इतकी मेकअप करणार होती, दे दनादन दे दनादन, रोज रोज भांडणं, रोज मारामाऱ्या, रोज मारामाऱ्या. मग व्हायचं कोण? बाळासाहेब काय पोरगी दिली, अरे तूच पाहिली, तूच म्हणे मला गोरी बायको द्या. आता मी काय केलं त्याच्यामध्ये? म्हणून माणसासारखं परमेश्वराचं पान असतं. माणूस काय पाहतो बऱ्याचशा वेळेस? बाह्य स्वरूप. पण परमेश्वर आंतरिक स्वरूप पाहतो. आणि आपल्याला पण कसं आवडतं, जे बोलणं पण कसं आवडतं आपल्याला समोरच्याचं बोलण्यात पण आपण प्रेमात पडतो ना कधी कधी. काय बोलणं आहे सुंदर. तुम्ही बघितलं असेल ना, काही काही जण म्हणतात ना एकदम हळूच बोलतात. ते रील पण बघितली असेल तुम्ही. एखादी बाई लग्नाच्या पूर्वी ज्यावेळेस बोलती त्यावेळेस ते दाखवतात कसं बोलती. अहो पाणी घ्या ना. आणि लग्न झाल्यानंतर दाखवतात ती कसं बोलती. ए पाणी घ्या. नाही हा माझा. आणि मग विचारतात ते असं बोलते. नाही माझा आवाजच असा, माझा आवाजच असा. बऱ्याच वेळेस आपल्याला काय आवडतं? मिठी छुरी, एकदम गोड गोड बोलणं. तुम्ही खूप सुंदर आहे, तुम्ही खूप चांगले, बघा ना तुम्ही काय चालता, काय बोलता, बाप काय तुमचं, आणि काय तुमचं चालणं, काय तुमचं बोलणं, काय तुम्ही दिसता, किती तुम्ही हँडसम, काय तुमचे केस. आणि लेडीजची प्रशंसा करतात काही काही जण, किती सुंदर दिसायला तुम्ही. काय ते सगळं खोटं आहे. हे जे बोलतात ना हे मिठी चोरी आहे. जो खूपच गोड बोलतो ना त्याच्यापासून जपून राहा बरं का. गोड बोलणाऱ्यापासून जपून राहा. आपल्याला बऱ्याचशा वेळेस कोण आवडतो? गोड बोलणारा, चांगलं मिठू 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 बोलणारा. आपण बोलतो किती चांगला आहे ते, बघा ना तो व्यक्ती किती चांगला, किती गोड बोलतो, किती चांगला आहे, किती हे करतो. पण गोड बोलणारा सगळ्यात कडू असतो. आणि जो कडू बोलतो ना तो गोड असतो. कारण की कडू सरळ बोलतो, आडेवेडे घेत नाही. म्हणून जो सरळ बोलणारा व्यक्ती आहे ना त्याच्याकडे कायम तुम्ही आकर्षित राहा. गोड बोलणाऱ्याकडे आकर्षित राहू नका. तो गोड बोलतोय पण त्याच्या पाठीमागे फार मोठा स्वार्थ असतो. त्याचा स्वार्थ संपला की त्याचं गोड बोलणं देखील संपून जात. आम्हाला कोण आवडतं? गोड बोलणारे लोक. बघा ना ते पाळकसाहेब किती चांगले. हे पाळकसाहेब फटकन बोलते तो काही पण, जे मनात आलं ते सटकन बोलून टाकतात, काही विचारच करत नाही. सरळ सरळ बोलतात. तिकडं किती बोलतात, या ना बसा ना, इथं बसा, तिथं चला, तिथं उठा. इथं तर असं काहीच नाही, इथं बसा. काने आले, कशासाठी आले? प्रार्थनेला उठा, प्रार्थनेला या, असं. मग आपल्याला काय वाटतं? अरे ते चांगले आहेत. पण समोरचा जो प्रत्येक जण गोड बोलतो तो चांगलाच असेल असं नाही. गोड बोलणारा व्यक्ती आम्हाला फार आवडतो. पण ते गोड बोलणारा जो व्यक्ती असतो त्याचं वेगळं पण असतं. त्याचं कधी पण बघा, जगात जर घातक कोणी ठरलेला आहे तर ते गोड बोलणारा व्यक्ती घातक ठरलेला आहे. आणि जो टोचून बोलतो, सरळ बोलतो, तो आम्हाला करेक्ट करतो. त्याची इच्छा असते की आमचं जीवन नाश होऊ नये. पण बऱ्याच वेळेस आम्हाला गोड बोलणाऱ्याचं जास्त कौतुक वाटतं आणि कडू बोलणाऱ्याला आम्ही काय करतो? त्याच्यापासून दूर त्याला हे करतो, आम्ही त्याला नाकारतो किंवा त्याला आम्ही स्वीकारत नाही. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं? प्रीती जी आहे ती प्रीती करत असताना आमचं प्रेम जे आहे ते पूर्णपणे देवासारखं असावं. म्हणजे देव जे पाहतो ते आंतरिक स्वरूप पाहतो. म्हणून व्यक्ती कसाही असो, व्यक्ती दिसायला कुरूप असो, व्यक्ती दिसायला चांगला नसो, पण ज्या वेळेस आम्ही त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या ठाई जर चांगले गुण आहेत तर आम्ही निश्चित प्रीती करायला पाहिजे. आणि ती प्रीती जी आहे ती आमच्यापासून येत नाही तर ती देवापासून येते. म्हणून देव जो आहे तो अंतकरण पाहणार आहे. दाविदाला जे पाहिलं त्याने ते अंतकरण बघितलं. दावीद काय विशेष नव्हता, छोटासा होता, 16 वर्षाचा. असा मनात भरल असा काय नव्हता, उंच पुरा नव्हता, छोटा, हाईटला कमी, छोटासा, फक्त असं सुकुमार बाळक दिसेल असा होता, बाळकासारखा, लहान बाळासारखा तो दिसत, 16 वर्षाचा. पवित्र शास्त्र तरी काय सांगतं 11व्या वचनामध्ये, शमूएलाने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे,
तो शेरडे मेंढरे राखीत आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष पण नाही. तो शेरडे मेंढरे राखायला गेलेला आहे. तो काही विशेष नाही. तो असा काही सैनिक नाही किंवा सैन्यामध्ये काम करत नाही. तो शेरडे मेंढरे राखतो. तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. 13 वचन सांगतं, मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. हालेलुया, हालेलुया. एक बाळकाला परमेश्वराने निवडलं. एक 16 वर्षाच्या बाळकाला, की जो लहान आहे, सुकुमार आहे, आशाला त्याने निवडलं. जो उंच काठी होता त्याला त्याने निवडलं नाही. म्हणून परमेश्वर जे पाहतो ते अंतकरण पाहतो. म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रेम असायला हवं. आज जर असा एक विचार करा, आज जर देव इथं आला आणि देवाने प्रत्येकाच्या अंतकरणात काय चाललेलं आहे ते सांगितलं तर रमा असा विचार करत आहे, काय काय विचार करत आहे तो सगळा सांगितला. किती जण इथं उघडे पडतील? जसं आपण दिसतो मग आपण काय म्हणू, हे जसे दिसतात तसे नाही बरं का. काय डेंजर माणूस आहे. आतमध्ये तर काही चालतंय याच्या, काय आतलं दिसत नाही ना. म्हणून परमेश्वर आंतरिक पाहतो, आतले विचार पाहतो. म्हणून जे दिसतो तसा नसतो. म्हणून आपण एक मन म्हणतो ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मग जग त्यानेच फसतं, कारण की जग बाह्य स्वरूप पाहतं. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही बाह्य स्वरूप न पाहता आंतरिक गोष्टीवरती प्रेम करावं. आणि येशूने देखील आम्हाला ते शिकवलं की आम्ही इतरांवरती प्रेम करावं. आम्ही वर्णभेद, जातीभेद, आम्ही काय कलर भेद हे करत नाही. आम्ही सरळ सरळ माणसावर प्रीती करतो, कारण की देवाने आम्हाला प्रीती शिकवलेली आहे. दंगल पेटवायची आपल्याला शिकवली नाही. आपल्याला कोणाला मारायचं शिकवलं नाही. कोणाला, आता जे गाणं गायलं त्याने, एक गाल पे जो मारे कोई दूजा गाल भी देना, नाही तर 2 गाल मारलं नाही तर आता तिसऱ्यांना मी देतो आता तुला. तसं शिकवलं नाही आम्हाला. एक गाल पे जो मारे चाटा दूजा गाल भी देना, म्हणजे एकाने जर मारलं तर दुसरा गाल देणं, अशी शिकवण येशूची आहे. म्हणजे प्रीतीची शिकवण आहे, प्रेम करायची शिकवण आहे. कारण की त्याला माहिती आहे की या जगामध्ये आम्ही काही काळासाठी आहोत. तिथं जे पण दिसतं ते इथंच राहणार आहे आणि आम्ही परत देवाकडे जाणार आहोत. म्हणून प्रेम त्याने शिकवलं. येशू ख्रिस्त स्वतः ज्यावेळेस या जगात आला त्याने पुष्कळ चमत्कार केले, चिन्ह केले, पण ज्यावेळेस तो बसायचा उठायचा त्यावेळेस तो चांगल्या लोकात बसत उठत नव्हता. तो कोणामध्ये बसायचा? जकात वसुली करणारे, व्यभिचारी स्त्री की ज्यांनी पाप केलेलं आहे, जिनं केसाने येशूचे चरण पुसले, ती स्त्री काही चांगली स्त्री नव्हती, ती पापी स्त्री होती. तिने व्यभिचार केलेले होते आणि ती त्याच्या सोबत राहायची. मग आपण जर असतो तर काय म्हटलं असतं येशूला? अरे येशू काय चांगला नाही. येशू बघा ना, ती बाई वेश्याबाई आहे, वेश्याबाई बरोबर फिरतो. तो तिकडं चालला सुवार्थाला, ती बाई त्याच्या सोबत असते. येशूला समजत नाही का ती बाई वाईट आहे? ती बाई वाईट होती, पण तिनं येशूचा स्वीकार केला. ज्यावेळेस तिनं चरणाने त्याचे पाय पुसले तेव्हापासून तिचं जीवन परावर्तित झालं. तिनं ते गोष्टी सोडल्या. एका जकातदाराच्या घरी जेवायला जातो. तो पापी माणूस आहे, तो जकात वसुली करतो, लोकांचं वाडीतिडीनं घेतो आणि येशू त्याच्या घरी जेवायला जातो. त्याला समजत नाही का? दारुड्याबरोबर भोजन करतो, अशा लोकांबरोबर राहतो. पण येशू म्हणतो की हेच अब्रामाचे हरवलेले पुत्र आहेत, ज्यांना मी शोधण्यासाठी आलेलो आहे. वैद्य जो असतो तो चांगल्या माणसाला इंजेक्शन देत नाही. डॉक्टर चांगल्या माणसाला इंजेक्शन देत नाही. जो वाईट आहे किंवा जो आजारी आहे त्यालाच तो देतो. म्हणजे हा जो वैद्य आहे, हा वैद्य अशा लोकांना दुरुस्त करण्यासाठी आलेला आहे की जे पापामध्ये आहेत. म्हणून येशूचं जीवन जर आम्ही बघितलं तर येशूने पापी लोकांवर प्रेम केलं. जर पापी लोक तारल्या जावं, या जगामध्ये असा कोणी नाही की ज्याने पाप केलं नाही. पवित्र शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले, रोम 3:23. आणि पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेले आहे, जे अंतरलेले आहेत त्यांना निवडून घेण्यासाठी प्रभू येशूचं येणं झालेलं आहे. म्हणून जो कोणी प्रभू येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो, प्रभू येशू मी पापी आहे, मी पाप केलं, माझ्या हातून पाप झालं, पण मी आज माझ्या पापाचा पश्चाताप करत आहे, आणि ज्या क्षणी तो येशूला स्वीकारतो, त्याचं रक्त स्वतःवरती कबूल करतो, त्या क्षणी त्याच्या पापाची क्षमा होते आणि त्याचे पाप लाखेसारखी लाल जरी असले तरी बर्फासारखे सुकतात. हालेलुया. येशूने आमच्या पापाची क्षमा केलेली आहे. जरी तो कोणी पापी बसलेला असेल,
पापी तर सगळेच आहे, पण आजही मनामध्ये गिल्ट असेल आणि वाटत असेल की मी हे पाप केलं, हे देवाच्या विरुद्ध मी वागलेलो आहे, तर आजची वेळ आहे तुम्ही म्हणण्याची की प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, मला या चुकीबद्दल क्षमा कर, आणि प्रभू यापुढे मी पश्चाताप करतो आणि ते पाप करणार नाही. येशू तुम्हाला त्या क्षणी त्या पापाची क्षमा देईल आणि तुमचं जीवन वाचल्या जाईल, सार्वकालिक जीवनात तुमचा प्रवेश होईल. म्हणून येशू पापी लोकांवर प्रेम करतो. येशू अशा लोकांवर प्रेम करतो की जे वाईट आहेत, आणि आम्ही बऱ्याचशा वेळेस काय करतो, तसं करत नाही. आम्ही काय करतो, अशा लोकांना दूर सारतो. एखाद्याने चूक केली तर आपण काय करतो, एखाद्याची चूक उघड आली, पाप तर सगळेच करतात, काही झाकून करतात, काहीच उघड होतं. मग उघड झालेल्याला काय करतो आपण, तू दोषी, तू पापी, तू पाप केला. अरे तू झाकून करतो त्याचं काय, झाकून करतो त्याचं काय, त्याचं उघड झालं म्हणून आपण काय म्हणतो त्याला, हा पापी आहे. पण तुमचं पाप झाकलेलं आहे त्याचं काय, एक ना एक दिवस ते पण उघड आहे. ते इथं नाही आलं तरी काय हरकत नाही, पण तिथं तर येईल. मग त्यावेळेस काय करतात, काय करतात, बऱ्याच वेळेस आपण कोणापासून लपण्याचा प्रयत्न करतो, माणसापासून. मी लपून लपून किती लपन माणसापासून, किती लपन, पुष्कळ लपन. चला ठीक आहे, आयुष्यभर मी लपन, पण ज्यावेळेस माझा मृत्यू होईल, माझा आत्मा जाईल, ज्यावेळेस न्याय निवाड्याचा दिवस येईल, त्या न्याय निवाड्याच्या दिवशी मी ज्यावेळेस राजासनासमोर उभे राहील, त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी रिव्हील होतील, आणि ज्यावेळेस रिव्हील होतील त्यावेळेस त्या सगळ्या अशा स्क्रीनवर दिसतील की कोणी काय केलेलं आहे. त्यावेळेस तर मी नाकारू शकणार नाही की मी हे पाप केलं नाही. त्यावेळेस आपण काय म्हणू, देवा मी दोषी आहे, मी पाप केलं. म्हणून दोष दाखवायचे नाही. आपण दोष दाखवायला खूप उतावळी होतो लवकर. कोणी चुकला की तू चुकला, तू चुकला, तू याने असं केलं, याने पाप केलं. पण येशू काय म्हणतो की तू पाप केलं नाही, पाप जरी केलं असेल तर आता पाप सोडून दे आणि चांगल्या गोष्टी करायला सुरुवात कर. एक व्यभिचार करणारी स्त्री येशूकडे आणण्यात आली, आणि येशूकडे आणण्यात आल्यानंतर असं म्हटलेलं आहे की सगळे शास्त्री पुरुषी ज्यांना धर्मशास्त्राचं अध्ययन होते ते त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी हातात मोठमोठे धोंड घेतले. आणि नियमशास्त्राचा नियमाप्रमाणे असं होतं की जी स्त्री व्यभिचार करताना पकडल्या गेली तिला धोंडमार करायचं आणि मारून टाकायचं. सगळ्यांनी मोठमोठे दगड आणले हातामध्ये, आणि ती येशूची परीक्षा पाहण्यासाठी आली. याच्यासाठी की जर येशू म्हणतो की हिला धोंडमार करा, तर मग येशूची जी शिकवण आहे प्रीती करण्याची ती कुठं आहे, आणि जर तो म्हणतो धोंडमार करू नका तर हा दुर्भाषण करतो. कारण की नियमशास्त्रात असं लिहिलेलं आहे, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला धोंडमार करण्यात यावी. पण तिथं काय म्हटलेलं आहे, येशू तर ज्यावेळेस तिथं आणलं आणि तिला मध्ये उभं केलं आणि म्हटलं की याच्यावर धोंडमार करण्यात येते, त्यावेळेस येशू बोटाने काहीतरी जमिनीवर लिहू लागला असं म्हटलेलं आहे. आणि तेवढ्यात ते सगळे लोक आले आणि ते म्हटले की आता या स्त्रीला धोंडमार करावा का, तू सांग काय करावा मी या स्त्रीचा. येशू त्या ठिकाणी म्हणतो की ज्याने कोणी या ठिकाणी पाप केले नसेल त्याने पहिला धोंडा त्या स्त्रीवर टाकावा. एकही व्यक्तीने तिला धोंडा मारला नाही, सगळ्यांनी धोंडे खाली टाकले आणि तिथून निघून गेले. कारण की त्यांना माहित होतं सगळ्यांनी कुठं ना कुठं चुकलेले आहेत, पाप केलेलं आहे. म्हणून येशू पाप्यांना क्षमा करण्यासाठी आलेला आहे. आमच्या पापांची क्षमा व्हावी आणि आम्ही चांगलं जीवन जगावे यासाठी प्रभू येशू आलेला आहे. जर आम्ही पापी आहोत, व्यभिचारात आहोत, जार कर्मात आहोत, ही वेळ आहे आम्ही ते सोडून द्यावं आणि एक शुद्ध, पवित्र आणि चांगलं जीवन जे देवाला योग्य आहे असं जीवन जगायला सुरुवात करा. आमचं शरीर पुष्कळ काळ नाही, आमचे काय म्हणतात तारुण्य जास्त. काही तरुण पण मी तरुण आहे, मी तरुण आहे, अरे तू म्हातारा होशील. तरुण पण जास्त काळ राहणार नाही. तरुणी म्हणतील आम्ही फार सुंदर दिसतो, आम्ही फार सुंदर दिसतो. एक काळ येईल, म्हातार पण येईल, तुमच्याकडे कोणी पाहणार सुद्धा नाही. अय म्हातारे उठ, बस तिकडं, असं म्हणतील. पण जर तुम्ही चांगलं जीवन जगलं आणि तुम्ही जर चांगलं जीवन जगले, एक काळ येईल की तुमचे लेकरं, तुमचे सुना, तुमचे नातवंड आदर करतील की माझी आजी आणि माझा आजोबा फार चांगलं जीवन जगणारा व्यक्ती होता. आशीर्वादित जीवन तो जगला, शुद्धतेचं, पावित्र्याचं आणि देवाला भिवून जीवन जगलेला आहे. म्हणून येशू देखील पापाची क्षमा करतो, म्हणजे प्रीती करतो. आज आम्हाला देखील प्रभू प्रीती करायला लावते. कोणी चुकतो तर त्याला दोष दाखवू नका, कोणी जर कबूल करतो तर त्याला दोष दाखवू नका, त्याच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याला म्हणा की जर देव दोष दाखवत नाही तर मी पण तुला दोष दाखवत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रेम करते आणि मी तुला क्षमा करत आहे. अंतःकरणातून काढून टाका. सगळ्यात मोठं रिलीफ कधी होते माहिती का, तुमचं
काही जण डिप्रेशन मध्ये राहतात, निराशामध्ये राहतात, काही जण कायम बघा चिडचिड करतात. ते का करतात माहितीये तुम्हाला? का त्यांच्या आतमध्ये पुष्कळ दडलेलं असतं, पुष्कळ दडलेलं असतं. जो मनाचा साफ असतो ना तो बघा कायम आनंदी दिसेल तुम्हाला. जो मनाचा साफ नसतो ना, त्याचं एकदम मन खराब असतं ना, तो कायम चिडचिड करत असतो. कारण की काय असतं, त्याच्या डोक्यात वेगळं असतं, बोलताना वेगळं असतं. तो राग कोणाचा तरी आतमध्ये धरतो, बोलतो कोणावर राग काढतो, बायकोवर. पण त्याला राग कोणाचा असतो? दुसऱ्याचा. तो बोलतो कोणाला रागाने, मारतो कोणाला? लेकरांना. पण राग कोणाचा असतो? दुसऱ्याचा. मी सांगतो या सकाळच्या वेळेस आपल्या अंतकरणात जर कोणी दडलेलं असेल आणि राग असेल, त्याच्यावर खूप द्वेष, लहानपणापासून द्वेष असेल, तुम्हाला त्याने फार दुखवलं असेल, तुम्हाला फार त्याने घाणेरडे शब्द वापरले असेल, तुम्ही इतके दुखवले गेले असाल की तुम्ही म्हणत असाल मी त्याला क्षमाच करू शकत नाही. पण आजच्या सकाळी मी सांगतो त्याला अंतकरणातून काढून टाका आणि मोठ्या मनाने म्हणा की मी त्याला क्षमा करत आहे. काय म्हणा? मी त्याला क्षमा करत आहे. अशी शांती तुम्हाला भेटेल की जी शांती तुम्हाला आतापर्यंत लाभली नाही. क्लिअर माइंड मन राहील तुमचं. चालताना क्लिअर राहताल, बोलताना क्लिअर राहताल आणि एकदम चांगले राहताल. सॉरी म्हणता आलं पाहिजे. काय म्हणता आलं पाहिजे? काही जण सॉरीच म्हणत नाही, सॉरीच म्हणत नाही. माझा मुलगा काल म्हणतो पप्पा मला ना कोणाला काही बोललं ना तर पटकन सॉरी म्हणू शकतो. म्हणलं बाळा तू माझ्यावर गेलास, बाळा तू माझ्यावर गेलास म्हणलं. मला पण राहत नाही म्हटलं बाळा. मी बोलतो फटफट म्हणलं, पण माझ्या मनात काय नसतं. बोलून मोकळा होतो आणि मग नंतर वाटतं उगाच बोललो आणि मग म्हणतो सॉरी, जाऊ द्या, चुकलं, रमा जाऊ दे ना आता, काहीतरी दे सोडून. ती 3-3 दिवस शांत बसली. मी लगेच दुसऱ्या तासालाच म्हणून टाकतो जाऊ दे रामा, सॉरी, चुकलं माझं. कसं घरामध्ये होतच असतं, काहीतरी कारणाने काहीतरी बोलणं होतच, प्रत्येक घरात असतं. पटकन सॉरी म्हणता आलं पाहिजे. आपल्याला सॉरीच म्हणता येत नाही. जरी चुकले नाही तरी सॉरी म्हणता आलं पाहिजे. कशासाठी? नातेसंबंध चांगले राहण्यासाठी. पण आपण काय सॉरी म्हणत नाही, सॉरी म्हणतच नाही, आपण शब्दच काढत नाही. एक सिंपल शब्द आहे सॉरी किंवा मला माफ कर, पण त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना. जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणता मला माफ कर, त्याचा जेवढा राग आहे ना एका क्षणात लगे तो शांत, एका क्षणात तो शांत होतो. पण तुम्ही सॉरी म्हटले नाही, दे तोंडाला तोंड, दे तोंडाला तोंड, असा तांब्या बसतो तोंडावर, तोंडाला तोंड द्यायचंच नाही, तोंडाला तोंड द्यायचंच नाही. जर कोणी काही बोलत, एखादा व्यक्ती, आपण बऱ्याच वेळेस सवय असते आपल्याला, समोरचं बोलतो त्यावेळेस आपण काही शांत बसत नाही, आपण पण चालूच असतं तोंड. समोरचं बोलतो तर त्यावेळेस याने काय करायला पाहिजे, माघार घेतली पाहिजे. चलो आय एम क्लोज, मी शांत आहे, गप सोफ्यावर जाऊन हाताची घडी घालून मस्त येशू धन्यवाद स्तुती करतो. भांडू द्या ना, किती भांडते बायको, भांडू द्या किती किती, भांडण भांडण भांडण, बोलन 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 बोलन, मग नंतर शांत बसा आणि मग विचार का हो तुम्हाला मी इतकी बोलले, तुम्ही काहीच बोलले नाही मला, कस काय? नाही मी स्तुती करत होतो, देवाची आराधना करत, मी तुला मोठ्या मनाने क्षमा करतो. परत ती बायको भांडणारच नाही तुम्हाला. नवऱ्याने पण तसंच करायला पाहिजे, शांत बसून राहायचं. पण बऱ्याच वेळेस काय होतं, हा बोलतो, इकडचं बोलतो आणि त्याच्यामुळे वाद होतो. कारण छोटस असतं पण ते घर तुटल्या जातं. बरेचसे कारण जे असतात छोटे असतात पण ते घर पूर्णपणे विभक्त होतो. लेकरांमध्ये प्रीती राहत नाही. आणि सगळ्यात जास्त परिणाम नवरा बायकोच्या भांडणाचा कोणावर होतो माहितीये? लेकरांवर. कधीच नेव्हर एव्हर तुमच्या लेकरांसमोर भांडणं करू नका. जर तुम्ही भांडत असाल, लेकरांसमोर शिव्या देत असाल आणि मोठमोठ्याने बायकोला भांडत असाल आणि नवऱ्याला तुम्ही भांडत असाल, बोलत असाल, अपमान करत असाल, तर आज मला तुम्हाला सांगणं आहे, आपल्या नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण जे आहे ते लेकरांसमोर झालंच नाही पाहिजे. तुमचं भांडण तुमचं पर्सनल करा, गपचूप शांत, सगळे झोपल्यानंतर दोघं हळूहळू बोला, मोठ्याने बोलू नका. कारण की त्याचा परिणाम तुमच्या लेकरावरती होतो. त्यांचा मानसिक परिणाम ढासळला जातो. त्यांना जे बनायचं ते बनू शकत नाही. ते सतत म्हणतात की माझे आई वडील नेहमी भांडणं करतात, म्हणून त्यांच्या समोर कधीच भांडणं करू नका. भांडणं असावे पण थोड्या काळासाठी असावे. लुकऋषी वर्तमान याचा 23 अध्याय आणि 34 हे सगळ्यात महान वचन की ज्याद्वारे येशूने संपूर्ण मानव जातीला क्षमा केलेली आहे. लूक 23 आणि 34 वचन कोणीतरी वाचा. लूक. तेव्हा येशू म्हणाला,
हे बापा त्यांना क्षमा कर, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आता त्या लोकांना कळत नाही. तो म्हणतो की हे वधस्तंभावर मला खिळत आहेत, पण यांना माहिती नाही हे काय करत आहेत. यांना माहिती नाही मी कोण आहे, मी देवाचा पुत्र आहे, आणि त्यांना समजत नाही. म्हणून हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. येशू वधस्तंभावरती असताना, त्रास सहन करत असताना देखील तो समोरच्याला क्षमाच करतो. येशू त्याचा सूड घेत नाही. त्याच्या तोंडावर थुंकले लोक. त्याला वधस्तंभ जो असा सरळ आणून सरळ खिळलं नाही त्याला. काही लोक म्हणतात 4 खिळ्यात येशू ख्रिस्त मेला. निंदा करताना म्हणतात ना काही लोक, 4 खिळ्यात नाही मेला तो. त्याला वधस्तंभ त्याच्या पाठीवरती घेऊन यावं लागला. कवटीच्या ठिकाणी, जिथं जी कवटीची जागा म्हटलेली तिथपर्यंत तो वधस्तंभ घेऊन तो तिथपर्यंत आला. त्याच्या अगोदर 39 फटके त्याने त्याच्या शरीरावरती सहन केले. रक्त त्याच्या शरीरातलं निघलं, गोठल्या गेलं. त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट गुंफण्यात आला, आणि मग नंतर त्याला त्या जागेवरती आणलं. आणि जे खिळे होते ते साधारण खिळे नव्हते, असे मोठमोठे खिळे होते. ते त्याच्या पायात, हातात घोसण्यात आले, खुपसण्यात आले, आणि मग नंतर त्याला वधस्तंभावर खिळलं. आणि एवढा त्रास सहन करत असताना देखील येशूने एकालाही शिवी शाप दिली नाही. तो म्हणतो हे बापा यांना क्षमा कर. काय ग्रेट लव्ह आहे. असं माणसाला कसं जमू शकतं? असं जमल? आम्ही एक तरी शिवी दिलीच असते. इतका त्रास, इतक्या वेदना होत असताना आम्ही एकदा तरी बोललो असतो की तुम्हाला समजत नाही, काहीतरी विचित्र बोललो असतो त्यांना. पण त्याने एकाही शब्दाने त्यांना उत्तर दिले नाही. पण उलट तो म्हणतो हे बापा यांना क्षमा कर. आजच्या या सकाळच्या वेळेस जर तुमचं मन कोणी दुखवलेलं आहे, तुम्हाला फार रीतीने वाईट रीतीने बोललेलं आहे, तुम्हाला मारलेलं असेल, आणि तुम्ही म्हणत असाल याला मी क्षमाच करू शकत नाही, तर जर तुम्ही येशूच्या मार्गावरती चालत आहात तर आजच्या सकाळी तो कोणताही व्यक्ती असो, आज म्हणा प्रभू तू जशी वधस्तंभावर क्षमा केली तशी मी त्या व्यक्तीला क्षमा करत आहे. करा क्षमा करा त्याला. काही जास्त हे करू नका. कारण की काही दिवसासाठी आम्ही या जगात आलेलो आहे. एक काळ येईल तो व्यक्ती इथं दिसणार नाही, तो मरून जाईल. आम्ही पण मरून जाऊ. पण ते तसंच राहील. जे अक्षमेचं आहे ते तसंच पातक राहील. आणि देव म्हणेल तू याला क्षमाच केली नाही. क्षमा करा, मन मोकळं क्षमा करा. आणि जशी तुम्ही क्षमा करता ते सामर्थ्य क्षमेचं तुमच्यावरती येतं, आणि अद्भुत कृपा तुमच्या जीवनावर येतं. म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगतं की आम्ही क्षमाशील असावं आमच्या जीवनामध्ये. जर आम्ही येशूच्या मार्गावरती चालत आहोत तर येशूच्या मार्गावरती चालणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये क्षमाशील असला पाहिजे, आणि त्याला क्षमा करता आली पाहिजे. क्षमा करता आली पाहिजे. आम्ही कोणाला मारू शकत नाही, आम्ही कोणाला द्वेष करू शकत, जास्त काळ द्वेष करू शकत नाही. एखाद्याचा राग महिनोमहिने धरू शकत नाही आम्ही. जर तुम्ही येशूचे शिष्य आहात आणि येशूच्या मार्गावरती चालत आहात तर एखाद्याचा राग तुम्ही महिनोमहिने धरू शकत नाही. एखाद्याचा राग तुम्ही कायमस्वरूपी मनात ठेवू शकत नाही. तुम्ही त्याला मोठ्या मनाने क्षमा करा. आज परमेश्वर किंवा प्रभूचं वचन आम्हाला हे शिकवत आहे की देव प्रीती आहे, तर त्याच्या लोकांनाही प्रीती करता आली पाहिजे, क्षमा करता आली पाहिजे. क्षमा आणि लाचारी वेगळी गोष्ट आहे. एकच व्यक्तीला क्षमा करता, सॉरी सॉरी म्हणतात, त्याला 50 वेळेस जाऊ तुम्हीच बोलता, तुम्हीच पुढाकार घेतात, ते म्हणत नाही मी. ते म्हणत नाही. तुमचा स्वाभिमान तुम्ही जपा, लाचार होऊ नका. लाचारी वेगळी, क्षमा करणं वेगळं. लाचारी म्हणजे तो माणूस काहीच रिस्पॉन्स करत नाही तरी जा क्षमा मागा, तरी जा क्षमा मागा. तसं नाही. तुम्ही त्याला मोठ्या मनाने क्षमा करा. परत त्याचं मनात काही धरू नका. त्याला बोला. जर तो बोलत असेल तर बोला, नसेल बोलले तर काय हरकत नाही. त्याला तिथंच त्याच्या जागेवरती राहू द्या. पण इतकं पण नाही की तुम्ही जाऊ चारदा त्याला बोलायचं आणि त्याने तसंच टाईट राहायचं. त्याला क्षमा म्हणत नाही. तुम्ही मनातून क्षमा केली, तुमचं काम संपलेलं आहे. आता तुम्ही आणि देव, आणि तो आणि देव, त्याची इच्छा, तुम्हाला बोलायचं किंवा नाही बोलायचं. पण घडी घडी जायचं नाही. लाचारी पत्करायची नाही. लाचारी वेगळं आणि क्षमा करणं वेगळं. म्हणून क्षमा ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आमच्या अंतकरणातून किंवा विचारातून, मनातून ती व्यक्ती निघून जाते आणि आमचं मन क्लिअर होतं, अंतकरण क्लिअर होतं, आणि पूर्णपणे आम्ही काय करतो, स्वच्छ होतो. आणि मग नंतर आमच्या मनात कोणी राहत नाही, त्याचा राग राहत नाही, त्याचा द्वेष राहत नाही, त्याच्याबद्दल कोणताही विचार राहत नाही. मग तो विचारच पूर्णतः बाद करून टाकायचा. परत तो विचार करायचा नाही, किंवा परत ते अपमान विचारात घ्यायचा नाही, सोडून द्यायचं. म्हणून म्हटलेलं आहे पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 20 वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी देवावर प्रीती करतो किंवा देवाला मानतो तो कसा असतो,
या ठिकाणी सांगितलेले वाचू आपण ते वचनच वाचू. पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 20 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय 20 वचन. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जर कोणी देवावर प्रीती करतो असं म्हणतो आणि देवाची उपासना करतो, मी देवाची आराधना करतो, मी फार अन्य भाषा बोलतो, माझ्या हातून पुष्कळ चिन्ह चमत्कार होतात, मी प्रार्थना करता क्षणी लोक बरे होतात, पण मी समोर दिसणाऱ्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतो, तर मी काय करतो? मी काय बोलतो? लबाड बोलतो. मी लबाड बोलतो. मला समोरच्या दिसणाऱ्या व्यक्तीवरती प्रेम करता आलं पाहिजे. कोणी काय खाल्लंय आपलं? कधी कधी माणूस विनाकारणच द्वेष करतात. का बांधाला बांध आहे, का शेती आहे, 50 एकर शेती, इकडे 50 एकर शेती, माझे 10 एकर शेती आणि हडप केली, असं काय असतं का? काहीच नाही. पण इतका द्वेष असतो काही काही लोकांचा. मला ना तो जर समोर आला ना पाळक साहेब असं वाटतंय त्याच्या एक तोंडात ठेवून द्यावे. मला तर सहनच होत नाही. मी त्या माणसाचं तोंड आयुष्यभर पाहणार नाही. मला जमतच नाही. मी त्याला क्षमा करू शकत नाही. मला फार राग येतो, मला फार द्वेष. कसं काय मग तुम्ही म्हणता की मी देवावर प्रेम करतो? देवाचं वचन जे सांगतं ते आम्हाला पाळता आलं पाहिजे. काही आपले ख्रिस्ती लोक तर असं शिक्षण देतात की नाही नाही त्यांना सलाम देखील करू नका. समोरच्याला का करू नका? नाही ते दारू बिरू पितात. अरे दारू पितात तर त्यांना कोणी सांगितलंच नाही तर कसं काय ते सुधारतील? मी दारू पित होतो, मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी सुधारलो ना. त्याला जर सांगितलंच नाही तर तो बदलेल कसं? मग त्याचा द्वेष करायचा का? नाही, ते शिव्या देतात. अजून देऊ द्या 10-15 शिव्या, पण त्यांना दुरुस्त करणारं कोणीतरी पाहिजे. कोणीतरी जाऊन सुवार्ता सांगितली पाहिजे, त्यावेळेस ते दुरुस्त होतील. असे दुरुस्त कसे होतील? मग आपण काय करतो? समोरच्याचा द्वेष करतो. ते वाईट आहेत, ते चांगले नाही, त्यांचं खानदान चांगलं नाही, त्यांची लेकरं चांगले नाही म्हणून त्यांचा द्वेष करा, असं देवाने शिकवलं नाही. इथं काय म्हटलेलं आहे? मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करणारे शक्य नाही. जर तुमच्या समोर जी बहीण दिसते, तुमच्या समोर जो भाऊ दिसतो, त्या भावावरती जर तुम्हाला प्रीती करता येत नाही, त्या बहिणीवरती जर प्रीती करता येत नाही, त्या बहिणीला बोलता येत नाही, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता मी न दिसणाऱ्या देवावर प्रीती करतो? ते ढोंग आहे. तसं होऊ शकत नाही. कॉम्बिनेशनच नाही ना, तसं होतच नाही. हे याच्या बरोबर येतं. प्रीती जे येते, प्रीतीमध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस ते समोरच्या व्यक्तीवर प्रथम येते, समोरच्या लोकांवरती प्रथम येते आणि मग नंतर ती देवावरती येते. मग प्रीती ज्यावेळेस येते त्यावेळेस प्रीती करणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणतो तुम्ही पाळक होऊ शकत नाही. इथं बसलेले पाळक होऊ शकत नाही. का म्हणतो मी तुम्हाला? का म्हणलो असं? कारण की पाळकाला सगळ्यात जास्त अपमान सहन करावा लागतो. कोणत्याही पास्टरला विचारा तुम्ही. खूप ज्यावेळेस सुरुवात सेवा करतो ना आपण त्यावेळेस लोक रिसीव्ह करत नाही, स्वीकारत नाही. घरात असले तरी काय म्हणतात? घरात नाही म्हणून सांगा पास्टरला. माग लपून बसतात. अरे त्यांना सांग घरात नाही आले बोर करायला, असं म्हणतात लोक. नवीन नवीन सेवा कार्य करत असताना आम्ही बघितलं भरपूर अपमान सहन करावं लागतं. काही बोलतात लोक, काही बोलतात. आणि एक गोष्ट मी बघितली, ज्यावेळेस सेवेत असतो त्यावेळेस मी बघितलं की लोकांना असं वाटतं पाळकाने आमचं ऐकावं. काय ऐकावं? उठतं उठ, बसतं बस. तुम्ही देवाच्या नंतरच्या माणसाला कसं काय तुम्ही म्हणू शकता उठतं उठ, बसतं बस? ते पण सहन करावं लागतं. चला ठीक आहे, नवीन नवीन उठतं उठ बाबा. पाळक साहेब उठा इथून, बसा तिथं. बरं, त्या खुर्चीवर बसतो. उठा इथून, ते पाहुणे आलेत आमचे, बसा तिकडं. बरं, बसतो तिथं. लग्न लावायला वेळ, हा चला ठीक आहे, आणखी अर्धा तास घ्या, अर्धा तास, आणखी 1 तास घ्या, 1 तास. काय बोलता येत नाही, राग येतो, पण काय करावं आता? समोरच्याच ऐकावं लागतं. कधी कधी तुम्हाला पाळक साहेब जा तुम्ही घरी, आमचे पाळक साहेब आले तर ते लग्न लावते, आता यांना द्या. कठीण समस्या असते.
अवघड. एका परिवारात तर मी बघितलं की नवरा बायकोचे भांडणं चालले, कोणाचे, दोघांचे भांडणं चालले. आणि मी काय व्हिजिटिंगला गेलो. पूर्वी मी फार व्हिजिटिंग करायचो सगळ्यांचे, तर दर आठवड्याला जायचो, दर दिवस व्हिजिटिंग. नवीन होतो, सेवा करायची, जायला पाहिजे लोकांच्या घरी. त्यावेळेस हे कळत नव्हतं की माणसापेक्षा जास्त देवाच्या सानिध्यात बसायचं. त्यावेळेस जायचो आणि लोकांच्या घरोघरी जाऊन प्रार्थना करायचो. गेलो, दोघांचे चांगले चालले, झुकले होते भांडणं. तर मला वाटलं मी गेल्याने शांत होतील. तर त्या माणसाने दिला राग बायकोवरचा सोडून. भेटलो मी आपला गरीब सारखा गेलो आणि आपलं बॅग बिग होती, बसलो खुर्चीवर. कोणी म्हणलं नाही बसावं, मीच म्हणला जाऊन बसावा. बसलो. बसल्या बसल्या त्यांचं चांगलं जोरदार चाललं. ते रोख जो होता भांडणाचा तो तिथून वळून माझ्याकडे आला. त्याचा पूर्ण राग. मला पाहिल्या उठा बाळक साहेब, जा घरी. काय म्हणे, उठा बाळक साहेब, जा घरी. करताल तुम्ही सण असा अपमान? तुम्ही दोनतानी बॅग आणि बायबल आणि सगळं देतो फेकून, देवा मी काही सेवा करत नाही. काय लोक पदोपदी अपमान करतात. इथं उठा, तिथं बसा, तिथं करा, जा घरी. करताल सण? म्हणून मी म्हणलं पालखी सेवा साधी नसते. हे बघा, एवढ्या लोकांवर बोलणं टमाटमा सोपी गोष्ट आहे. आता तुमच्यातल्या एखाद्याला म्हणलं या टमाटमा बोला इथं येऊन, माझ्यापेक्षाही सुपर तुम्ही बोलताल, माझ्यापेक्षाही सुपर तुम्ही बोलताल. तुम्ही फार वक्तृत्ववान आहात. पण तेच एक एक माणसाच्या घरी जाऊन एक एक माणसाला गोळा करा आणि 4 रविवार समोर बसवा, मग तुम्हाला कळेल की ते कसे आहेत. 101 नग असतात. वाळूस पंढरपूरला आम्ही एका ठिकाणी गेलो. एक बाईने असा शेंबूड असा मुलाचा खार शिखरला हाताने, त्याच हाताने ग्लास बुडवला, तेच दिला आणि लगेच आमच्या पास्टरने घेतला, पाहिलं नाही काय नाही, गाठ लागायचं. नंतर पाहिला रे शेंबूड. अशी सेवा असते. कधी कुठे जाता येईल, काय कोण देईल सांगता येत नाही. पहाड साहेबाला विचारा तुम्ही. मुंग्याने भरलेला ग्लास पूर्ण मुंग्या आत घातल्या. तेव्हापासून ते पाणी असं बघून पितो. जे बघून पितो ना पाणी, तेच कारण असतं की काय आहे याच्यामध्ये, नेमकं कसा ग्लास आणलेला आहे समोर. सेवा फार कठीण आहे, सेवा साधी नाही. सेवा ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस प्रीती करता आली पाहिजे. 101 नग असतात. इतके डोकेदुखी, घरची डोकेदुखी वेगळी, लेकरांचं वेगळं, आणि काय असतं मेंबरचं वेगळंच असतं काहीतरी. कशाने कोणाला राग येईल, काय रुसतील, काय भरोसाच नाही. मग तिथं ते डोक्यात विचार असतात, अरे यांना काय झालं, चला घरी यांना समजून सांगा, यांना हे करा. त्याच्यातच वेळ जातो. देवाचं काम राहिलं बाजूला, इथं वेगळंच काम सुरू होऊन जातं. म्हणून प्रीती करणं जे आहे ते फार कठीण आहे. आणि त्याच्यात पालखी सेवामधली प्रीती जास्त कठीण आहे. प्रीती करता आली पाहिजे. म्हणून अपमान सहन करून जो प्रीती करतो, जो अपमान सहन करून क्षमाच करतो, त्याला खरा प्रीती करणारा म्हणतात. म्हणून जोपर्यंत आम्ही देवासारखी प्रीती करत नाही, मनुष्यासारखी नाही. मनुष्याची प्रीती कशी आहे, स्वार्थी प्रेम आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता स्वार्थासाठी. एखादा चांगला सुंदर व्यक्ती दिसतो, एखादी बाई प्रेम करते, त्याचं सौंदर्य असेपर्यंत, त्याचं शरीर चांगलं असेपर्यंत, त्याचा पैसा असेपर्यंत, त्याचं सगळं संपलं की सोडून देणार. ते माणसाचं प्रेम, ते माणसाचं प्रेम. पण देवाचं प्रेम तसं नाही. देवाचं प्रेम जे आहे ते सार्वकालिक आहे. म्हणजे या युगातही तो तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही म्हातारे झाले तरी प्रेम करेल, तुम्ही मातीत गेले तरी प्रेम करेल, तुमचा आत्मा सार्वकालिक जीवनात जाईल तरी तो तुमच्यावर प्रेमच करत नाही. म्हणून म्हटलेले या जगाचं प्रेमापेक्षा देवाचं प्रेम जे आहे ते सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. म्हणून करिंथीकराच्या 13व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की प्रीती हे सर्वश्रेष्ठ आणि सर्व महान दान आहे. आणि जो कोणी प्रीती करतो तो देवावरती प्रीती करतो. तो मनुष्यापेक्षा किंवा त्याची जी प्रीती असते ती जी येते अंतःकरणामध्ये ती देवापासून येते. प्रीती सहनशील आहे, परोपकारी नाही. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारित नाही, प्रीती फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही, ती सत्यासंबंधी आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती अंतर देत नाही. संदेश असले तर संपतील, भाषा असल्या तर त्या समाप्त होतील, विद्या असली तर ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशत कळते आणि अंशतः संदेश देता येतो. पण जे पूर्णते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे.
मुलासारखे माझे विचार असत, आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आता मी सोडून दिल्या त्या गोष्टी, कारण की मी प्रौढ झालो. असं म्हणतात ना, माणूस आता 30 वर्षाचा झाला आता मॅच्युअर्ड झाला, आता 35 झाला मॅच्युअर्ड झाला, आता 40 झाला आता मॅच्युअर्ड झाला. आपण त्याला लहान लेकरासारखं ट्रीट करत नाही, आपण त्याला म्हणतो हा मॅच्युअर्ड माणूस आहे, हा कसा आहे, प्रौढ मराठीत प्रौढ व्यक्ती आहे. आणि प्रौढ व्यक्ती कसा असतो, समजदार असतो, तो लहान लेकरासारखा नसतो. म्हणून आम्ही प्रीती करत असताना फार जे असतो ना, ते लहान लेकरासारखं नसतो. आम्ही प्रौढतेप्रमाणे प्रीती करतो. जसं आम्ही मॅच्युअर्ड होतो, एक वय क्रॉस करतो, त्या वयानंतर आम्हाला कळतं बरं वाईट, ज्ञान अज्ञान, मान अपमान, त्यावेळेस आम्ही चांगली प्रीती करतो. अशी स्वार्थी प्रीती करत नाही. तो म्हणतो मी मूल होतो त्यावेळेस मुलासारखा होतो, पण आता मी प्रौढ झालो, माझी बुद्धी प्रौढ झाली, मग मी पोरपणाच्या म्हणजे लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले तसे ते मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून एकमेकावर प्रेम करा. नवऱ्याने आपल्या पत्नीवर प्रेम करा, पत्नीने आपल्या नवऱ्यावर प्रेम करा, लेकरांवरती प्रेम करा, शेजाऱ्यावरती प्रेम करा, आणि जे पण जगात राहतात त्यांचा द्वेष करू नका, तर त्यांच्यावर प्रीती करा. जर मनात काही असेल तर ते सोडून द्या, क्षमा करा, कारण की क्षमा करणारा व्यक्ती सगळ्यात मोठा असतो. सगळ्यात महान व्यक्ती जर म्हटलेला आहे तर तो क्षमा करणार. जो म्हणतो ना आपण फार वीर आहे, फार शूर आहे, फार चांगला आहे, पण त्याची शूरता वीरता तेव्हाच कळते ज्यावेळेस तो क्षमा करतो इतरांना. क्षमा करणारा व्यक्ती कधी पण मोठा असतो. म्हणून आम्ही देखील जर येशूच्या मार्गावरती चालत आहोत, तर आज जर तुमच्या अंतःकरणात कोणाबद्दल दडलेला आहे, मी नाही सांगू शकत ते, पण आता इथं देव बघतो. जर तुमच्या आतमध्ये फार राग दडलेला आहे, फार राग येत आहे त्या व्यक्तीवरती, तर म्हणा येशूच्या नावात मी त्याला क्षमा करत आहे. फार द्वेष येत आहे, फार चिड येत आहे, आणि असं वाटत आहे तुम्हाला आता काय करावं, पण तरीच क्षमा करा. काही लोकांचा मूड स्विंग होतो. काही लोक बघा मुडी असतात, त्यांना मुडी म्हणतात. आत्ता घडीत असे तर घडीत तसे. एका मिनिटात ते असं बोलतील, पण दुसऱ्या मिनिटाला लगेच वेगळं बोलतील. ना आपण अरे माणूस कसं काय राहू, हा माणूस सारखं बोलत नाही, आत्ता 10 मिनिटापूर्वी असं बोलला, 10 मिनिटात तसं बोलला. तुम्हाला त्याचा राग येत असेल, क्षमा करा त्याला. त्याचा स्वभाव आहे. स्वभाव प्रत्येकाचा सारखा नाही इथं बसलेला, सगळ्यांचा वेगवेगळा. कोणी मुडी असतं, कोणी सरळ असतं. जो एकदा बोलला तर तो शेवटपर्यंत बोलतो. काही जण स्विंग होतात, आता असं घडीत तसं, तर उद्या लगेच परवा तसं, तेरवा तसं, तर चौथ्यांदा लगेच एकदम फ्लॅट, आणि लगेच 5व्या वेळेस तर लगेच एकदम हालेलुया. तर त्याचं मनावर घ्यायचं, त्याला क्षमा करायची, कारण त्याचा मूड तसा आहे, त्याचा स्वभाव तसा आहे. आणि स्वभावाला कोणतं औषध, त्याचा स्वभाव तसाच आहे, त्याला तसंच स्वीकारा आणि म्हणा की प्रभू मी याला ओळखलेला आहे, याचा स्वभाव जसा आहे तसं मी याला स्वीकारत आहे. मग कदाचित तो तुमचा पती असेल, कदाचित ती तुमची पत्नी असेल, तिला मोठ्या मनाने स्वीकार करा. असं म्हणा ही मुडी आहे, पण मी तरी पण हिला स्वीकारतो. हा मुडी आहे, तरी पण मी याला स्वीकारत आहे आणि मी याला क्षमा करत आहे. फार चांगला संसार होईल, आशीर्वादाचा होईल. म्हणून आम्ही जे देवाचं वचन सांगतं ते आम्ही स्वीकारू आणि इतरांवरती प्रेम करू. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया. जर तुम्ही इथं आलेले आहात परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, तर आज प्रेमाबद्दल आपण ऐकलेलं आहे, प्रीतीबद्दल ऐकलेलं आहे. ज्याला प्रीती करता येते तो देवावरती देखील प्रेम करू शकतो. म्हणून वचन सांगतं की जर दिसणाऱ्या भावावरती जर आम्ही प्रीती, जर दिसणाऱ्या बंधूचा आम्ही द्वेष करतो किंवा प्रीती करता येत नाही, तर न दिसणाऱ्या देवावरती आम्ही प्रेम कसं करू शकतो. जसं ते गीत गायलेलं आहे की आम्ही क्षमा करावी,